घेणं काय अशी घेणं नाही, फक्त नामस्मरण बसलं नामस्मरण करायचं. पण मला सांगा, 4 युगामध्ये कलियुगाचं वय किती महाराज? कलियुगाचं वय किती सांगता येईल मला? 4 युग तर माहिती सगळ्याला. 4 युग आहे, सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. 4 युग सगळ्याला माहिती आहे. पण कलियुगाचं वय किती? हा महाराज टाळा एकदा. कारण हे कुणी सांगू शकत नाही, फक्त महंत सांगू शकतात. विठ्ठल कलियुगाचं वय किती आहे? 4,32,000 वर्ष. हे कलियुगाचं वय. आता किती चालू तुम्हाला माहिती आहे? सांगते 1947. पंचांगानुसार असते, पंचांगानुसार. पंचांगानुसार चालतं ना तसं, आपल्या मराठी मनानुसार नाही, पंचांगानुसार. आता पंचांगाचं वय चालू आहे 1947 का 46. आता पाठाला बदलत. कलियुगाचं वय महाराज 4,32,000 वर्ष. सतयुगाचं वय किती माहिती आहे? 17,28,000 वर्ष. त्रेतायुगाचं वय किती? 12,96,000 वर्ष. घेऊन घ्या, कॅल्क्युलेशन करा. द्वापार युगाचं वय किती सांगता येईल? 8,64,000 वर्ष. हे सगळं जर गणित केलं, 17,28,000, 12,96,000, 8,64,000, 4,32,000. प्रत्येक वय 4,32,000 कमी 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 होतंय महाराज. सतयुगामध्ये जे वय होतं ते 4,32,000 कमी झालं. त्रेतायुगात जे वय होतं ते 4,32,000 कमी झालं. तेच वय द्वापार युगामध्ये 4,32,000 कमी झालं. आणि सगळं कमी होऊन कलियुगाचं वय राहिलं फक्त 4,32,000 वर्ष. सतयुगामध्ये माणसाचं वय होतं 10,000 वर्ष. माणूस जगत होता सतयुगामध्ये. किती वर्ष होता? 10,000 वर्ष. माणसाची उंची होती 32 ते 35 फूट. माणसाची उंची होती 32 ते 35 फूट. म्हणजे म्हणते साधारण 32 आणि 35. ते 4,32,000 कमी झाल्यामुळं वय परत कमी झालं. ते वय आलं 5,000वर. माणसाचं हाईट परत काही कमी झाली. किती वय झाले हाईट? 21 ते 23. परत 4,32,000 कमी झाल्यामुळं माणसाचं वय हे फक्त 1,000वर आलं. 1,000वर. 10,000वरून 5,000, 5,000 डायरेक्ट 1,000. आणि कलियुगामध्ये वय किती आलं डायरेक्ट? 100. 100 वयामध्ये तुम्हाला जे काय करायचं ते करा, नाही तर मारा. 100 वर्ष. 100 वर्षामध्ये हे वयात तुम्हाला काय करायचंय, कशी भगवानाची प्राप्ती करून घ्यायची आहे, काय करायचंय हे तुम्हाला फक्त 100 वर्षात करायचंय महाराज. आता वय नाही. आणि उंची 5 ते 5.5, 6, 6.5 बस. जास्त नाही, साधारण 5. आता अजून कमी व्हायला लागली, 4.5 व्हायला लागली. आता दुसरे दिवस ते वय वाढायचं कमी व्हायचं ना त्याचं. आता उंचाई कमी व्हायला लागल्या माणसाचं, वय कमी व्हायला लागलं. या सगळ्यांचं गणित म्हणजे महायुग. एक युग, 4 युग झालं, चतुर्युग झाले, म्हणजे एक महायुग होतो. त्या महायुगाचं वय 43,20,000 वर्ष. हे एका महायुगाचं वय. त्यात सतयुग आलं, त्रेतायुग आलं, द्वापार युग आलं आणि कलियुग आलं. या 4चं वय जर गणित केलं तर 43,20,000 वर्ष हे झालं एका महायुगाचं वय. हे एका महायुगाचं वय असं ब्रह्मदेवाचे 2,000 महायुग झाले पाहिजे. लक्ष देऊन ऐका, किती दिवस झाले पाहिजे? 2,000 वर्ष. 2,000 वेळेस या गोष्टी झाल्या पाहिजे. महायुग किती झाले पाहिजे? 2,000 वेळेस. महायुग 43,20,000 इंटू 2,000, 8,64,000 करोड वर्ष. गणित करायचं पहिले लिहून घ्यायचं आणि मग सांगायचं मला बरोबर चुकलं. किती वर्ष झालं?
8,64,00,000 वर्ष. हे झालं फक्त ब्रह्मदेवाचा एक दिवस. काय झाला? ब्रह्मदेवाचा फक्त एक दिवस झाला. एक दिवस. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनु मरून जाते महाराज. 14 मनु. मनु म्हणजे ज्याने स्वतः मनाची इच्छा घेतलेली, मी कधी मरण, इच्छा मरण असणारे लोक किती मरते? 14. त्याच ब्रह्मदेवाचा फक्त एक दिवस होतो. एक दिवस. आणि ज्या वेळेस ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो ना, 24 घंटे, 8,64,00,000 वर्ष जेव्हा एक दिवस कंप्लीट होतो ना ब्रह्मदेवाचा, त्यावेळेस भगवान विष्णूची फक्त पापणी लावून उघडते. काय होती? भगवान विष्णूची फक्त पापणी लावून उघडते. मग मला सांगा, त्या भगवंत आपल्याला प्राप्त होईल का? विठ्ठल तो भगवंत आपल्याला प्राप्त होईल का? त्याला ठेवायचं कुठं? त्याला आणायचं कसं? ही पृथ्वी दिसती ना, पृथ्वी माझ्यासोबत चला इथून, मी सांगतो तुम्हाला पुढे जायचं.